नाही बाबा, टीचरने मला शिकवलं. अच्छा, मग अबीरच्या घरी का शहाणपणा केलास तू? कुणाला विचारून तू सगळ्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलंस? अरे बाबा, त्याने आपल्यासाठी किती छान आणि टेस्टी जेवण बनवलं होतं. मग आपण पण त्यांना सांगायला नको का? मग आपण पण त्यांना बोलवायला नको का? हो ना रे, बरोबर आहे तुझं म्हणणं. पण मला सांग, तिथे असं का बोललीस तू की तुझी आई घरी वाट बघतीये, बाबा जर नाही आले तर आई जेवतच नाही, हे का बोललीस? अरे बाबा, तूच तर म्हणलास ना, सगळ्यांना वाटलं पाहिजे की सुशीला काकू माझी आई आहे. आपण किती हॅपी फॅमिली आहोत, म्हणून मी तसं बोललो. आणि हो, जेव्हा ते आपल्या घरी जेवायला येतील ना, तेव्हा सुशीला काकूला इथे बोलव, नाहीतर आपल्या सगळ्यांसमोर पाचकाच होईल. हो, मोठी शहाणी. एकतर मला न विचार सगळ्यांना बोलवलंस तू, आता मी सावरायचं. अरे बाबा, मी तुला हळूच विचारलं होतं, पण तू काहीच बोलला नाहीस. मला वाटलं तुला चालेल म्हणून मी बोलवलं. पण मला सांग, सावली टीचरने जेवण कसं बनवलं होतं? जेवण मस्त बनवलं होतं. हो का? छान झालं होतं जेवण. कुठे गेला होतात जेवायला? आणि आम्हाला का नाही नेलं? दोघं जण का गेलं होतं? हा, काय गो ओवी? बरं ऐक ना, तू जरा अभ्यासाचं सगळं घेऊन जातेस का अमृता काकूकडे? मला तुझ्या बाबाशी काहीतरी बोलायचंय, महत्वाचं. हो. थँक्यू. काय झालं? मलाच विचारणे. ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं ना. काय झालंय? मलाच काय विचारतोयस? तू सांग ना मला काय झालं. मला सगळं कळलंय. ती सावली आहे ना इथे, आणि तू तिला भेटलास एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा, मला न सांगता. आणि आज तर हद्दच केलीस. ओवीला घेऊन तिच्या घरी गेला होतास जेवायला. मला ना संशय होताच सारं, खरंच. आई आहे मी तुझी. जेव्हा तू गुरुकुलाचं सील तोडायला गेला होतास ना आणि तुला अटक झाली होती, तेव्हाच मला वाटलं होतं की हे सगळं तू त्या पोरीसाठी करतोयस. त्या पोरीसाठी नाही, माझ्या पोरीसाठी केलं मी. ओवीचा गाण्याचा क्लास बंद नाही झाला पाहिजे म्हणून केलं.